विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी आपल्याला NMMS एग्जाम वर्ग 8वी विषय बौद्धिक क्षमता चाचणी मॅथ त्यामध्ये तिसरे जे आहे आकृत्यांची मालिका त्यातील प्रकरण 17 आरशातील प्रतिमा हे प्रकरण मी तुम्हाला समजून सांगणार आहे। या प्रकरणावर परीक्षेला 2 ते 3 मार्काचे प्रश्न हे ठरलेले असतात आणि आरशातील प्रतिमा हे प्रकरण अत्यंत सोपं आहे। मी तुम्हाला एक युक्ती सांगतो आहे, त्या युक्तीने जर तुम्ही केलं तर तुमचे कुठेही मार्क जाणार नाही। आता अशा प्रकारे प्रश्न असते, खालील प्रत्येक प्रश्नात सुरुवातीला एक आकृती दिलेली आहे। ही आकृती आरशा समोर धरल्यास तिची प्रतिमा कशी दिसेल ते ठरवा आणि योग्य पर्याय निवडा। तर अशा प्रकारचे उदाहरण दिलं असते, ही आकृती दिली असते आणि त्याचे 4 पर्याय दिलेले असतात। तर आपल्याला काही जास्त दिमाग लावायची गरज नाही आहे, फक्त एक ट्रिक आहे। एक ट्रिक त्याप्रमाणे जर आपण केलं तर तुम्हाला लगेच लक्षात येईल। आपण आपण ताव पेपर घ्यायचा, परीक्षेत ताव पेपर चालतो। तर या ताव पेपरवर आपण अशा प्रकारे आकृती जी आकृती दिलेली आहे प्रश्नामध्ये ती आकृती आपण काढून घ्यायची। अशा प्रकारे मी आकृती काढलेली आहे, ठीक आहे। आणि हे नंतर मग फक्त उलट करायचं, याला फक्त उलट करायचं आणि ही जी आकृती आहे ही आकृती पहा कोणत्या पर्यायाला मॅच करते ते आपलं उत्तर होईल। आता या पर्याय क्रमांक 1 ला ही मॅच करत नाही आकृती, म्हणजे हा पर्याय क्रमांक 1 कटला। 2 ला पण मॅच करत नाही म्हणून पर्याय क्रमांक 2 कटला आणि पर्याय क्रमांक 3 ला पहा अशा प्रकारे ही मॅच करते व्यवस्थित, म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे। जर समजा आपला हा ताव पेपर चाललाच नाही तर आपल्याला प्रश्नपत्रिका दिलेली असते। प्रश्नपत्रिका 22, 23, 24 जी आहे यामध्ये आपल्याला सोडवण्याकरता आपल्याला कच्च्या कामाकरता आपल्याला जागा दिलेली असते। तर त्या कच्च्या कामाचं सुद्धा आपण जर ही आकृती काढली अशा प्रकारे आणि जर त्याचं थोडंसं आपण उलट जर अशा प्रकारे पाहिलं तर थोडंसं अंधुक आपल्याला दिसेल। अंधुक दिसल्यावर मग आपल्याला त्याची अंदाज आपल्याला ठरवता येईल की हा पर्याय कोणता बरोबर आहे। पण अशा प्रकारे हा पर्याय जो आहे हा पर्याय इथे व्यवस्थित दिसत आहे, म्हणजे आपले कुठेही मार्क आपले जाण्याची शक्यता